काका, ओ दादा, ओ सावकाश सावकाश, अरे 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 पडाल, सावकाश घ्या, धीरानं घ्या. अहो असे दचकताय काय? मी खड्डा बोलतोय. होय होय, स्वच्छ सुंदर रत्नागिरीतल्या चौफेर पसरलेल्या सर्वच रस्त्यावरचा मी भला मोठा लांब रुंद चिखलाने भरलेला लाले लाल रंगाचा खड्डा बोलतोय. मंडळी, नेहमीच येतो पावसाळा, तसं माझंही येणं नेहमीच आहे. अशी माझी अवस्था झाली. आता माझ्या येण्याचं उत्तर हे माझ्याकडे नाही, ते आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे. त्यांनी रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं की मी आलोच म्हणून समजा एखाद्या जीव घेण्यात दुखण्यासारखा. मला माहिती हो, माझं येणं म्हणजे अनेकांचा जीव घेणंच जणू. माझ्यामुळे कुणी पडतात, कुणी धडपडतात, कुणी आपटतात, कुणी चेचतात. माझ्यातल्या साचलेल्या चिखल्याच्या पाण्याने अनेकांची तर रंगपंचमीच होते. त्यानंतर अनेकांची बोंब उठते. अधिकाऱ्यांना निवेदनं जातात, पत्र जातात, आंदोलनं होतात. पुढे प्रशासन हडबडल्यासारखं करतं आणि तात्पुरती मलमपट्टी होते. त्या मलमपट्टीने मी काही हटत नाही. 15 दिवसात पुन्हा मी प्रगट होतो. अपघातांचं प्रमाण पण वाढलेलं आहे. खड्ड्यांमुळे जो तो आपले खड्डे वाचवायला जातो आणि एक तर मुळात आधी रस्ते छोटे झालेले आहेत. हे गटाराची कामं करतात त्याच्यामुळे सगळीकडे ओपन आहेत. रस्त्याची हे लेंथ थोडी छोटी झालेली आहे, त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. जो तो खड्डा वाचवायला जातो आहे आणि दुसऱ्या गाडीला जाऊन आपटतो आहे. तसं असून परत चालणाऱ्या जे आहेत आपले रहिवासी त्यांनासुद्धा हा इकडनं त्रास होतो आहे. तुम्ही आता इकडनं बघाल किती असे साईडने चालत आहेत. हे बघा चिखलात ना कसं, हे चिखलाचं सगळीकडे साम्राज्य आहे. आणि रत्नागिरीतला एकही रस्ता असा नाही की जो चांगला आहे, सुस्थितीत आहे. सगळ्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे. आता नभाच्या इथे तुम्ही बघू शकाल, तिकडे जाऊन बघितलं तर तिकडे पण तसंच आहे. वरच्या साईडला गेला तर वरच्या साईडला सगळे गोखले नाका, मेन रोड, राम नाक्यापासून राधाकृष्ण नाक्यावर, मारुती आळी, पूर्ण मिरकरवाडा पण सगळं गटार लाईन खोदून ठेवलेली आहे. कोणी प्रशासन तिकडे लक्ष देत नाही. कृपया प्रशासनाने लक्ष द्यावे, एवढीच आमची विनंती आहे. मी सर्वांचीच डोकेदुखी झालोय, पण ही डोकेदुखी अधिकाऱ्यांना दिसत नाही. त्याचं काय करायचं? आता मी तर शहराच्या भागाभागात हातपाय पसरलेत. येत्या काही दिवसात धो पाऊस पडेल. पावसानं सुसाट पाणी रस्त्यावर साचेल. त्या पाण्यात मी लपून बसेल आणि तुम्ही सुसाट आल्यावर धडकन माझ्यात पडाल. ऐकूनच भीती वाटते ना? म्हणूनच सुजाण रत्नागिरीकरांनो, वाहन चालकांनो, पादचाऱ्यांनो, तुम्हाला मी सावध करतोय. सावकाश चाला, जपून वाहनं चालवा. जनजागृती करणं हेच सध्या माझ्या हातात आहे आणि तेच प्रभावी माध्यम आहे. काय समजली? नमस्कार, मी चंदन कांबळे, मी रिक्षा व्यावसायिक आहे. मला आता इथे आवर्जून एक सांगायचं आहे. हा जो रस्ता आहे इथे, तो आता होता तो पण आधी खोदला गेलेला आहे आणि त्याआधी त्याच्या आधी खड्डे आहेत, ते पण तसेच न भरता तसेच ठेवलेले आहेत. हे वर्षानुवर्षांनी चालतच आलं आहे, पण आता तर अधिकच झालं आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे, आम्ही रिक्षा व्यावसायिक असल्यामुळे वारंवार त्या रस्त्यावर आम्हाला जायला यायला लागतं. त्याच्यामुळे आम्हाला मणक्याचे त्रास, इतर त्रास आहेतच. रिक्षांचं काम निघतं आहे, नवीन रिक्षांची कामं निघतात, ती आता परवडण्यासारखी नाही. त्यातल्या धंदा कमी आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांना आम्हाला तोंड द्यायला लागतं आहे. त्यामुळे माझी तरी प्रकृती या लोकांना विनंती आहे की जेवढ्या लवकर करता येईल तेवढं निदान तात्पुरते तरी निदान खड्डे तरी भरून घ्यावेत. जर निदान नवीन रस्ते बनवता येत नसतील आता पावसामध्ये मला कबूल आहे, पण निदान आहे ते तरी व्यवस्थित खड्डे बुजवा, एवढीच माझी विनंती आहे. शहरातील या प्रत्येक ठिकाणीच ही अवस्था आहे. मला तर एक म्हणायचं आहे, रोजचा एक एरिया घेतला तरी निदान आपली नगर परिषद आहे, महानगरपालिका नाही. त्याच्यामुळे निदान एक रस्ता रोजचा घेतला तरी 15 दिवसात सगळं होऊन जाणार आहे, पूर्ण होऊ शकतात. पण याच्याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही, कारण का साहेब लोक कसं सकाळी बाहेर निघतात आणि संध्याकाळी येतात, त्याच्यामुळे त्यांना याचा काय त्रास होत नाही आहे. पण आम्हाला रिक्षा व्यावसायिकांना नेहमीच ये जा करत असते. वर्षाभर आम्ही त्या रस्त्यावर चालतो आहे, तर आम्हाला ही व्यथा त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. निदान ही व्यथा पोचून त्यांच्यामध्ये काम करावे ही नम्र विनंती आहे. त्याचंच मला सांगायचं आणखीन महत्त्वाचं म्हणजे, हा नुसता रिक्षा व्यावसायिकांना त्रास नाही आहे, सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे. टू व्हीलर, इतर रिक्षा व्यावसायिक, इतर ड्रायव्हर आहेत, ते ट्रकवाले, इतर पण व्यथा ही रिक्षा व्यावसायिकच मांडू शकतो, कारण का त्याला जास्त त्रास होतो आहे. पण साहेब लोक काय सकाळी येतात संध्याकाळी जातात, त्यांना काय फरक पडत नाही आहे. पण बाकीचे काय मी करतो आहे की तू बोलतोयस की असंच चाललेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होता, आम्हीच बोलू शकतो. त्याच्यामुळे जरा याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या ही विनंती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.